आवाज सर्वांना येतोय ना? या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. बघा कुठे ठिणगी टाकायची राजेश बुवाला चांगलंच माहिती. आता कशी आग लागली बघा, आता कशी आग लागली. लागली ना बुडाला, झाला ना बुवाला. तुम्हाला लालच करायची होती बुवा तुम्हाला आज, म्हणूनच मुद्दा बोलून गेलो होतो, म्हणूनच कांदा टाकून गेलो होतो बुवा. कारण कांदा टाकल्यावर त्याच्यात रॉकेल होतो भडका कसा उडवायचा राजेश बुवा चांगलाच माहिती बुवा. म्हणून तुम्ही मोठे गार करा. अरे मी भीक पण नाही घालत तुम्हाला, मी तुम्हाला भीक पण नाही टाकत बुवा. काय म्हणतात ऐका विषय काय मित्रांनो, हे बोलणं नमनाचा विषय. मी नमनाला काय माझा विरोध आहे? या रंगमंचावरती काही नमन होत नाही. हे वर्षभर घरात झोपून कुठे तरी शफीप्रिया चालू झालं की हे बारीला येणार आणि आईचं क्रेडिट घेणार नमनाचं. मग बाकीचे बुवा नमन करतात ते काही येड आहे, ते काय नमन करत नाही. ते त्यांच्या बारीत नमन का नाही करत? बाकीचे पण भाऊ आहेत ना तुरेवाले, सुशांत गारटे असतील, देवेंद्र झिमन भाऊ आहे, हे बुवा नमन करत नाही. मग ते त्यांच्या बारीत नमन का नाही करत? ह्यांच्या बापसात कधी नमन केलं होतं? ह्यांनी कधी नमन केलं होतं? सांगा मला. हा बुवा कधी नमन दिसलाय कोणाला? खरं सांगा रे. हा बुवा ना सोडून कधी नमनात कोणा दिसलाय का? याला बघितलं, याला बघितलं, ह्याला मावशी बनवा. ह्याची दाढी मिशी नाही, ह्याचा दिसत नाही तिथं पण केस काढून टाकला. त्याला मावशी करा, त्याला साडी नेसवा. लावणी काय नाचला गौतम पाटी पुढे का मुद्दा हा खाली गौतमीच्या पुढे ह्याला घेऊन ठेवला होता. हा केला बघ चक्कर झाली पडे. ह्याला साडी नेसवा, याला लावा नमन करा. तू ऐकता येणार तुम्ही बुवा मला आज बुवा तुम्ही आणि म्हणतात तुमच्या वापसात कधी तुझ्या खानदान. अरे राजेश बुवा काय नमन करू शकत नाही? यंदापासून नमनात गातोय बुवा. राजेश बुवा यंदापासून सांगतोय, आज शब्द लिहून घ्या मित्रांनो, यंदापासून राजेश बुवा नमनात गातोय. अरे मी येणार आहे. आज एवढ्या शक्तिवाल्यांच्या गर्दीत या मुंबई रंगमंचावरती मित्रांनो 14 कार्यक्रम लागले. आजचा करतोय तो 8 वाजून 6 बाकी आहेत. येणार आहे मी लोक काय ठेवणार येडी आहेत? तुम्ही मोठं शहाणं फक्त मला सांगणार. तुमचं 25 लागले. अरे तुरेवाला कोण जिताच नाही राहिलेला, पण शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14-12 राजेश बुवा लागले. राजेश बुवा येणार आणि म्हणतात नाच खोटीला बुवा. अरे अशा धमक्या आहेत ना मला नाही द्यायच्या. नाच खोटीला 7.5 असा ज्यांचा लावला ना, तुमच्या 6.5 पिढ्या खाली यायला लागतील राजेश बुवाचा नाच खोटी लावायला बुवा. एवढा हलका वाटला, एवढा हलका आहे राजेश बुवा तुम्ही बोलून. आणि मला काय म्हणायचं मित्रांनो, माझा नमनाला विरोध आहे काय? माझा विरोधच नाही. आयतं क्रेडिट ह्या माणसाला काय घ्यावं? वर्षाच्या 12 महिन्याची पोरं आज त्या नमनासाठी बरोबर मारताय, कामाची नोकरी धंदे सोडून जागरण करून नमन करताय. त्याचा क्रेडिट ह्या माणसाने घ्यावं? कोणी द्यावं? एवढा कोण बुवा तुमचा बांधील नाही राहिलेला. आणि राजेश बुवा तर नाहीच नाही बुवा. आणि राहिला मुद्दा बुवा माझा नाच खोटीला लावायला. अख्खा तुमचा खानदानी तर उतरायला पाहिजे बुवा. कारण मी अशा पोकळ्या धमक्या देणाऱ्यांना माझी भीक पण टाकत बुवा. आणि म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. चला, कारण काय मित्रांनो, लोक म्हणतात टाळ्या वाजवत नाहीत, लोक म्हणतात शिटे वाजवत नाहीत. मला बुवा त्याची गरज पण नाही. आज ही लोक काय तुमचं इथे एकटं पासलं नाही पडलं बाय, तिथं कुठेतरी थोडाफार राजेश बाबाला खरीचा वाटा असेल ना बुवा, म्हणून हाऊसफुलचा बोर्ड लागलाय. एकटं पासलं पडलं काय रे बोराडो? राजेश खरं सांगा मित्रांनो, माझी काय पहिली बारी तुम्हाला आवडली नाही काय रे? आवडली ना? मी कुठं म्हणतोय मी राहुल देशपांडेचा भाव आहे? मी कुठं म्हणतोय मी लता मंगेशकरांचा भावच? अरे पण मला अभिमान आहे. आज माझी नावं तुम्ही कुठल्या माणसांसोबत जोडून घेऊन ठेवले बघा बुवा. राजेश बुवा, हा राजेश बुवा. काय ह्याचा आणि त्याचा नॉनसेन्स शाम या टाकीने उतरून बुवा म्हणून सांगतोय. आणि सांगून गेलो ना 1 महिन्यानं बारीच्या महिना मला पण आज बघायचा आहे. तो कोण आहेस नक्की बुवा? हायस कोण? 25,000 रुपये सुपारी तेवढाच बोलायचा. 25,000 एवढाच बोलायचा बुवा. 26,000चा वरती आकडा वाढवायचा नाही परत, नाहीतर श्याम कायसा करून टाकेल बुवा. म्हणून म्हणतोय एवढं मोठं शाहीर नाही. माझ्या गाण्याला उत्तर दिला, माझ्या गवणीचा भाग दिला. चालीच येत नाही, काय करतील? आल्या फक्त गाऊन असं गण म्हणतात माझा चुकीचा. काय ना बरोबर माझा गण तुम्हाला आवडला ना? आवडला ना? अरे निर्गुण निराकार जो अंगसंग वसला आहे, जळी शळी काष्टी पाशानी, जो अव्यक्त निराकार आहे, अव्यक्त निराकार ज्याचा रूप, ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला होकार नाही, त्या गणपती बाप्पाचा गण गायला. तुम्ही चुकाच काढा. गेल्या वर्षी बोललो ना, आणि आता पण ते कोकणाच्या गाण्यात ते चूक करतायत. म्हणतात तुम्ही 14 द्यायचा विषय. ए बोरणो, तुम्हाला कोकणाचं गाणं राजेश भाऊचं आवडत नाही? आवडत नाही? अरे 4 महिन्यात 2 मिलियन क्रॉस झाले. लोक एडी आहेत, तुम्ही मोठं शान म्हणून टोपी घालत नव्हतं.
हे टोपी घालून लोकांना टोप्या लावताय, पण आता घातले. काल सांगितलं ह्या टोपीचं क्रेडिट घ्यायचं नाही, आता कितना मनुष्य बियाड काढी टोपी घाला म्हणतात. लाज कसं आता घातले ना, आता कसा दिसतोय, कसा दिसतोय ना मरानो, ह्याच्यापेक्षा तरी बारा दिसतोय. आणि म्हणून चला त्या विषय कसा तो ऐका. गोवा कधी काय मागाशी म्हणतात ना, काय म्हणतात तुम्ही अंगा ओढून ठेवता, मला पण आता बघायचंच आहे. मी पण म्हटलं आपला जरा जाऊ दे आपला, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढायच्या, बरोबर ना, तुम्ही दुसऱ्यांना नाव मोठे ठेवायची आणि तुमच्या चुका आम्ही नाही काढायच्या, म्हणजे आम्ही येड ना, आम्ही येड. तर तुम्ही 25,000 रुपयात बारी करता, मी आज गावावर 30,000 रुपयात आले, तुमच्यापेक्षा 5,000 रुपये राजेश मला जास्तच आहेत गोवा. आहेत ना, आहेत ना, 12-25 करा, 30 करा, राजेश बोला पण 14 आहे, तुमच्यापेक्षा 11 कमी आहेत. पण का तुरवाला कमी नाही, शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14 बाऱ्या करणार राजेश वा शक्तिवाला पण पाहिला काय बुवा. अरे येड आहेत लोक, ठेवणारे येड आहेत. आज प्रत्येक बारी हाऊसफुलचा बोर्ड लागतोय, लोक बघा येणारी येडी आहेत आणि तुम्ही मोठे शान. तुमची आग नाही, तुमची हो द्या, तुमची पिवळी हो द्या, खाली लाल हो द्या, मला फरक नाही बुवा त्याच्याशी. आणि मी जुमानच पण नाही बुवा तुम्हाला, हे पण तुम्हाला सांगतो. अरे वयाच्या 30व्या वर्षी, वयाच्या वय वर्ष आहे माझं 30, तुम्ही हा वेळेला 42 आणि 43 वर्षाचं, वयाच्या 30व्या वर्षी या माझ्या रसिक मायबापानं राजेश भाऊला नावावर मला अजून मला काय पाहिजे, नको मला टाळ्या शिट्ट्या, नको मला टाळ्या शिट्ट्या. वयाच्या 30व्या वर्षी नावा रूपाला आलेला पहिला शक्तिवाला शाहीर आहे, त्याचं नाव आहे बुवा राजेश निकम. आणि काय झोमतो तुमच्या उडतो म्हणून, तुमच्या उडतो म्हणून तुम्हाला झोमतो राजेश बुवा, आणि उडत राहणार बुवा अजून. जेव्हा जेव्हा माझ्यावरती याल तेव्हा तेव्हा तुमच्यावरती जोर उडणार नाही बुवा, नांगरा सकट बैल घेऊन चढणार बुवा तुमच्यावर. म्हणून माघार घेणार नाही बुवा कुठंच. आणि त्या गुरुचा बाडगाशाला नाही बुवा, अवसायाला पाठ केला, जातीवंत गुरुचा नाही बुवा. आणि म्हणून बक्षीस झालेला आहे ऋषिकेश जगदीश राऊत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. राजसाहेबांचं गाणं झालं पाहिजे. त्याचप्रमाणे महेश कांगणे यांच्या माध्यमातून खास राजेश भाऊंच्या आवाजासाठी रोख रुपये 1,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शांतिनी मानाचा मजरा करतो. ईश्वरी योगेश खेराडे ताईंच्या माध्यमातून राजेश भाऊच्या आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ही लोक येडी आहे, ही येडी आहे बक्षीस लावणारी. तुम्ही मोठे शहाणं 10,000 आलं, 20,000 आलं, आग लागली, वसाड पडला, रोग्याला गावलं शापुवा. आणि म्हणून विषय आहे महत्वाचा मित्रांनो. म्हणतात आज मला तापवले, मला पण नाही तापवलं बुवा. रात्री पण मित्रांनो खोटं सांगत आहे, रंगदेवी शपथ लोक थुकली यांच्यावर. हे लागलं मंगलाष्टक का बापडे साहेब, हे बारीक आलंय, हे आज नमाल केली, रात्री मंगलाष्टक गात होतं तिथं. मी 10 मिनिटं यांच्यावर जास्तच घेणार, मला थांबू नका. त्यांना आयोजकांना सांगायला लागलं बारी देऊन बाबा बारी बंद करा म्हणून. आता मी बरोबर त्यांना टायमिंग ठेवतो, त्यांचा बरोबर कधी कशा पट्ट्यात कार्यक्रम करतो फक्त बघा तुम्ही. बक्षीस झालेलं आहे या ठिकाणी. कथा आहे आमच्या प्रेमाची, वेडी राधा या घनश्यामाची दादांच्या माध्यमातून खास सक्षम संदेश व्हावे कोंडिवली खेडगावचे सुपुत्र दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिकाकडे मानाचा मुजरा करतो. राहिला मुद्दा प्रश्न उत्तराचा. रात्री शाहिरांना विषय दिला, मी काय म्हटलं, मग तुम्ही प्रिंट छापली ना, मग त्याच्यावर काय तुमची शाही संपली त्यालातली, तुमची नाही तर दुसरी बाजूची घ्यायची, त्याच्यावर लिहायचं ना वरती की बाबा भूमाता आणि आहे ना भूमाता गौरव गाथा, यातलं आमचं उत्तर आहे. हे तुम्ही बाजू 5 बाऱ्यांना दिली नाही, आजच कशी दिली मग? म्हणजे माझं उत्तर काय रात्रीचं चुकीचं होतं? या ठिकाणी सरिता दीपक बेले, सरीच कोको, वेडी झाली राधा तुझ्यासाठी. बक्षीस झालेले आहे 551 रुपयाचे शाहिरी मानाचा मोजरा. बघा आता म्हणजे मला भीती पण वाटते, आधी लोकांना पण वाटते ह्याला बक्षीस लावणार येड आहे, ते लोकांना पण बोलायचं कमी नाही करायचं. एवढा शाना भाऊ आहे, एवढा मोठा शाना भाऊ आहे. विषय कसा बघा मित्रांनो, रात्री ह्यांच्या विषयाचं उत्तर दिलं, आजही विषयाचं उत्तर देतो. रात्री म्हणतात की विषयाचं उत्तर बघा, माणूस किती आहे बघा. म्हणजे मित्रांनो बघा, एखाद्याला शेंडी कशी लावायची, उत्तर दिल्यानंतर म्हणतात, जे बारी संपल्यावर येऊन सांगतात वा तो काय म्हणतो विषय, त्याच्यात आमचा उत्तराचा एक भाग असा की राजा, त्याचा परिवार आणि देवानं वरदान दिला. मग आधी काय तोंडात तुमच्या काय कोणाचा अडकला होता सांगायला? आणि आज तुम्ही देता वय मला खाली लिहून भूमाता आणि गौरव गाथा. तुमची गाथा आणि तुमचा आहे ना, तुमचा याड कसा काढतो बघा भाऊ. आज विषय आहे शाहिरांच्या विषयाचा आजही उत्तर देते मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि खाटीटेशी उत्तर देते बुवा. मान्य करा अगर करू नका, कारण तुम्ही काढता वाय त्या सगळ्या पळ वाटायचं बुवा. मी आजही सांगतोय, छातीला बोट लावून सांगतोय, तुमच्या विषयाचं उत्तर राजेश भाऊनी कालच फोडलंय, तुम्ही मान्य नाही करत. तुम्हाला कमीपणा वाटतंय बुवा उत्तर मान्य करायला, पण आज तुम्हाला सांगतोय आजही तुमच्या विषयाचं उत्तर मित्रांनो उत्तर आहे का. शाहिरांचा विषय, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर,
म्हणजे तुला, तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. खाली टीप आहे, ग्रंथसंदर्भ भूमाता रहस्यकथा, आज टाकले ना, आज, कालच्या वारीपर्यंत नव्हती. खालची टीप, देव एक, राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वर्तनाची ही सविस्तर ग्रंथकथा आहे. शंकर, खंडोबा, ज्योतिबा वगैरे नावं सांगू नयेत. बरं हो बाबा, तुझ्या म्हणण्यानुसार उत्तर हे विषयाचं उत्तर आहे का? हे पूर्ण वाचू नका कोणी, शांत बसा, हाताच्या घडी तोंडावर बोट, त्या कानात हुंदीर मुद्दा असेल त्यांना मला ऐका जाऊ दे. आज ऐका, आज ऐका बुवा विषयाचं उत्तर काय देतोय. बळीराजा पाताळात गेल्यावर, बळीराजा पाताळात गेल्यावर पृथ्वीवरील शेती आणि शेतकरी ज्यांना बळीराजा आपली लेकरं मानायचा, ती लेकरं अनाथ झाली. राजाच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन जंगलातील क्रूर अघोरी शक्ती, भूत, पिशाच, रोगराई आणि दृष्टी तांत्रिक शक्तींनी शेतभूमीवरती थैमान घातलं होतं. शेतकरी जेव्हा शेतात नांगर धरत होता तेव्हा त्याच्या बैलांना अज्ञात आजार व्हायचे. शेतात राबणारी माणसे अचानक मरून पडायची आणि भूमी सुकू लागली. पाताळातून हे सर्व पाहून बळीराजाने, त्याच्या परिवाराने भगवान विष्णूंची अत्यंत व्याकुळतेने आराधना केली आणि म्हणाले, बळीराजा म्हणाला, माझ्या दानामुळे जर माझा शेतकरी, माझी प्रजा, मुख्य बैल संकटात पडणार असतील तर अशा दानाला काय अर्थ. बळीराजाचा हा निस्सीम प्रजाप्रेम आणि त्याग पाहून भगवान विष्णू गहिवरून गेले. त्यांनी बळीराजाला पाताळ लोकांचे कायमचे राज्य दिले आणि स्वतः त्याच्या राजवाड्याचे रक्षक म्हणजे द्वारपाल बनले. त्याच वेळी पृथ्वीवरील शेतकरी बांधवांच्या नागरी बळीराजाच्या संरक्षणासाठी स्वतः विष्णूंनी हे महावरदान दिले. ते वरदान काय होतं मित्रांनो, ऐका. हे नागरी बळीराजा, आजपासून पृथ्वीवरील तुझा कोणताही कष्टकरी शेतकरी अनाथ राहणार नाही. जेव्हा जेव्हा शेतकरी शेती करताना आपल्या कमरेला लोखंडाची आकडी कोयती म्हणजे वाकडा विळा बांधून नांगर धरेल, तेव्हा ती कोयती माझे सुदर्शन चक्र म्हणून त्याचे रक्षण करेल. लोखंडाच्या या पवित्र कवचाच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या तुझ्या बैलांना आणि त्या पवित्र शेतभूमीला जगातील कोणत्याही वाईट शक्तीचा, करणीचा, भूताकेतांचा, अघोरी बाधेचा त्रास होणार नाही आणि या वाईट शक्तींपासून ते लांबच होऊन भस्म होतील. हे शाहीर आज खात्रीशी दिले तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. मान्य करा, अगर करू नका बुवा, मला फरक नाही. आणि परत बुवा, तुम्ही काय एवढं काय, तुम्ही खरात बाबाच्या खाली चाल, एवढं मोठं भगत नाही तुम्ही. परत ह्या धमकीच्या पोळ्या राजेश बुवा समोर द्यायच्या. तुम्ही 7.5 तासात नाही, तुम्ही 10 तासात कोणाचा पण नाच लावा, पण माझा नाच खुटी ना. तुमच्या काय भापसाचा मी काय घेणं करूया, तुम्ही माझा नाच खुटी लावायला. तुमच्या जेवण आज काढलाय, तुमच्या जेवण आज काढलाय. परत बुवा मला सांगतो ना. आणि काय मी नमन, मी सामान, मी काय यमक, कसला यमक, तुम्ही शक्ती उतर्यात नमन आणू नका, एवढाच माझा विषय. बाकी काय मी तुम्हाला बोललो, तुम्हाला शिव्या दिल्या विषय का पहिला विषय. आणि म्हणून छोटा बातला घ्यावरती विषय आहे गोरक्षनाथांचा. विषय कसा आणलाय बघा. अरे मागा या वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. विषय का मागा या वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणार लोकाचा. गोरक्षनाथ ज्यावेळेस माईकडे भिक्षा मागायला गेले तेव्हा त्या माईने त्यांना वडे दिले. ते वडे मित्रांनो भोकाचे वडे होते. पूर्ण विषय का शास्त्रात त्याचा उल्लेख आहे बुवा. ते वडे भोकाचे वडे होते. तो विषय कसा आणलाय बघा. मागा या वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणारे लोकाचा, नाही विचार करणारे लोकाचा बुवा आहे हा येड्या भोकाचा. विचार करणारे लोकाचा बुवा आहे हा येड्या भोकाचा. मागा या वड का धडपड, निर्णय घेतलास टोकाचा. मागा या वड का धडपड, निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणारे लोकाचा बुवा आहे हा येड्या भोकाचा. विचार करणारे लोकाचा बुवा आहे हा येड्या भोकाचा. विचार करणारे लोकाचा बुवा आहे हा येड्या भोकाचा. विषय शाहीर म्हणतात, आज म्हणतात तुमची काय खिरापत नाही, आज बुवा तुमची मुलगवणी, तुमची मालवणीच करतो बुवा. कशी ती बघा थोडक्यात. आणि मग बक्षीस दिलं आहे सांगलदेव क्रिकेट संघ मरगुनवाडी दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं बहादर पारितोषिक. आणि म्हणून दुसरा मुद्दा शाहीर म्हणतात, की म्हणतात या लोककलेला
विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये, शक्तिपुऱ्यामध्ये, नमनामध्ये योगदान आहे विकास नांबरेचं. अरे आम्ही नाही म्हणतोय कुठं, आम्ही होच म्हणतोय, आम्ही होच म्हणतोय बुवा. आम्ही तुमच्यासारख्या नाही स्वतःचा बाबा लोकांचा कार्टा, आम्ही होच म्हणतोय बुवा. पण विषय काय शाहीर, जे काय क्रेडिट घ्यायचंय ना त्यांना तुम्हीच घ्या. एवढा कोण रिकामा नाही का बुवा? इथं आमचा आम्हाला होता ना की मग तुम्हाला आपला धंदाच तेवढा आहे. इथं आमचं आम्हाला, आम्ही नाही म्हटलं काय, शाहीर विकास नांबरे यांचं या गोष्टीसाठी योगदान आहे, याच्यावरती आमचा काही नकार आहे, आमचा विरोध आहेच, आम्ही मान्य करतोय का आम्ही नाही म्हटलं. पण शाहीर उगाच आहे ना, तुम्ही आज बोलायला काय नाही म्हणून बोलू नका. राहिला विषय लोकांच्या टाळ्याच्या आणि शिट्ट्यांचा, नको वाजवू दे. तुम्हाला काय वाटतं, हे टाळ्या आणि शिट्ट्या वाजवणे सगळेच काय तुम्हाला चांगलं म्हणतात? जेव्हा ही आणि हिकी करता ना, तुमचे टिंगल उडवतात लोक बाहेर, त्याचा अर्थ जाणून घ्या. तुमचा हाशा करतात बाहेर लोक बुवा. आणि म्हणून विषय कसा आणलाय बघा, वरती सोंडा वाजवायचा नाही. अरे ला अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला, मग लई दिवसाना गेलो याचा सरवाडीला. विषय कसा ह्या सारी आहे राजेश भाषा म्हणून म्हणतोय, अहो ज्ञानी पंडित ऐका आज तुम्ही, ज्ञानी पंडित आज ऐका तुम्ही, उगा तोंड फोडू नका राड्याला. संत ज्ञानेश्वर माऊली, संत ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्या रेड्याच्या तोंडी वेद बोलवले. बोलवले ना, बोलवले का नाही? का माझ्या मनाचं आहे? मांडवकर 2 मिनिटं 5 मिनिटं ना, अरे भरपूर झाली. आय लव्ह यू. विषय कसा बघा, अहो ज्ञानी पंडित आज ऐका तुम्ही, उगा तोंड फोडू नका राड्याला. मी बोलाया लावीन वेदिया काल्या रेड्याला, मी बोलाया लावीन वेदिया काल्या गवार पावटा आहे ना, दोडका बिडका सगळा घालीत गोवा एकदाच. आणि म्हणून दुसरा विषय शाहीर म्हणतात, राजेश भाऊ म्हणतात लंगडा. काय लंगडा? मला पाय ना, सगळं पाय मजबूत आहेत माझं, एकदा येऊन बघा, बघा म्हणजे मला समजेल. लंगडा आहे मी, काय माझ्या हातात काय कुबडी आहे? राजेश भाऊ सगळं पाय मजबूत आहे, बघा बघा बघा, एकदा अनुभव घेऊन बघा पाय कसा आहे तो. विषय म्हणतात, विजय बॉल येऊन देणार, राकेश बॉल येऊन देणार आणि हे गाणार. अरे पुन्हाकडनं 500 रुपये देऊन भाड्यांतर नाही ना आणत. आणि मी काय म्हणतो मित्रांनो, राजेश भाऊला गाणं लिहिता येत नाही हे मी मान्य करत नाही. राजेश भाऊ गायकी देऊ शकतो, पण विषय काय मित्रांनो, आज सोशल मीडियाचं माध्यम भरपूर वाढलंय. जर चुकीचा एखादा शब्द गेला तर राजेश भाऊला लोक बोलतील ना. पण मित्रांनो, आज राजेश बुवा भले गायकी भीत नाही, पण जे काही लिहून घेतात त्याला मात्र 4 चांद लावण्याचं काम राजेश बुवा नक्कीच करतोय. बरोबर आहे ना? दाल भात लोणचं आणि कोण दुसरा काय पाहिजे? आणि म्हणून चला बक्षीस आलेलं आहे करण आणि किशोर वारी शिरोविदाईच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मागाशी फरमाईश दिली होती, चोरू चोरू न पाहत याला घ्या. चला बस झाला ना इंजेक्शन, अजून काय द्यायचं? उडवत याच्यावर बस झाला, याला एवढाच बस झाला. आणि बघू 1 महिन्यांना, आणि बघू काय मला पण 1 महिन्यात काय मला असा करणार एवढा मला पण बघू दे. तू काय एवढा काय 12 महिन्याचा नाही, 9 महिन्याचा नाही, काय महिन्यानं
एक महिन्यात वाढवून आणखी गॅप देऊन माझा काय करणार असतात तोच मला बघायचं आहे बुवा. काय बुवा तुम्हाला आज सांगतोय, तुम्ही आहे ना स्वतःला मोठे ज्ञानी पंडित आहे ना, तुम्ही आहे ना समोरच्याला कमी नाही लेखायचं बुवा. एवढीशी मुलगी सुद्धा मोठ्या हत्तीला बुवा भारी पडली होती, विसरू नका बुवा. आणि म्हणून फरमाईश दिली आहे, चला डीला लावा. 2 फरमाईश आहेत, जाऊ द्या 2 फरमाईश घेऊनच टाकायच्या, बारी थांबवायची नाही. डीला वरती घ्या. ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. नयनात माझ्या तू भरला, तुझ्या विना वेळा सरला. कान्हा सोबतीला नसताना तरी अंधरात मी वरला. कथा आहे अहो मर्या प्रेमाची, आणि वेडी राधा मिया घनश्यामाची. म्हणतात कानाला म्हणतात बोलायला एवढी लायकी आहे, एवढी अवकात आहे. तुम्ही राधेला हवं नको ते बोलायचं. तुम्ही काय हॉटेल लायकीचं कानाला काय बोलायचं नाही, राधेला तुम्ही हवं नको ते बोलायचं का, राधा गरीब आहे म्हणून नादाला लागायचं नाही बाबा. बरोबर अजून काय सांगतोय, जसं जसं समोरनं बारी कराल तसं तसं उत्तर देण्याचे राजेश्वराची तुम्हाला धमक आहे बुवा. आणि म्हणून खाली यायला घ्या, फरमाईश आहे. चोरून पाहत एक पाखरू लाजत, गान आमच्या बरातीच माझ्या मनात वाजत. दबक्या पावलाने आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार, एका हरणीनं केली. दबक्या पावलाने आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार, एका हरणीनं केली. यंदा घ्यावं माझं नाव साजणीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं नाव साजणीच्या उखाण्यात. चोरून पाहत एक पाखरू लाजत, गान आमच्या बरातीच माझ्या मनात वाजत. बाय बाबा रात्र थोडी सोगाभार 8 कधी आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम हाऊसफुल केला. आमच्या संपूर्ण आमचे बापरडेकर माऊली असतील, आमचे मांडवकर माऊली असतील, आमचे झोरे माऊली असतील, जोशी माऊली असतील, या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. दुसऱ्या वर्षी ही संधी दिली, मग असे बुवाच म्हणाले, तिसऱ्या वर्षी पण हॅट्रिक राजेश बुवाची त्या ठिकाणी होणार, यात काय वाद नाही. शहराने देखील त्यांच्या पुढील वारसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर या मुखातून वेडेवाकडे काही शब्द केले असतील, तुमचा लहान भाऊ समजून माझे शब्द मला परत करा. राग नसावा, लोभ असावा अशा आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या संक्षणाची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.